नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. चला आता गणपती बाप्पाला नैवेद्य बनवायचा आहे. तर नैवेद्यासाठी मी आता इथं शेवयाची खीर बनवणार आहे. तर इकडे कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये मी आता आयतं पॅकेट आणलेलं आहे बारीक शेवयाचं, ते करून थोडंसं भाजून घेते तूप टाकून आणि त्याच्यानंतर शेवया काढून घेणार आहे. तर छानपैकी असा गोड नैवेद्य बनवायचा आहे. तर इकडे मी लगेचच दूध पण गरम करायला ठेवलं होतं. दूध जेवढं चांगलं तापलेलं असेल तेवढी शेवयाची खीर चांगली येते. तर आता इकडे मी दूध कढईमध्ये टाकून घेते. त्यात थोडेसे बदाम टाकून घेतलेले आहेत 2-4 कापून आणि त्याच्यानंतर 1-2 विलायची पण टाकली. विलायचीतले फक्त आतले दाणे सोलून टाकलेले आहेत, काय बारीक केली नाही. तर आता इथं उकळी पण आली आणि त्याच्यानंतर टाकूया थोडीशी साखर. तर आता इथं खीर पण तयार झालेली आहे. तर चला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नैवेद्याची गणपती बाप्पाची खीर कशी झाली आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता देवबाप्पांना नैवेद्य ठेवून घेऊया, त्याच्यानंतर करायचे आहेत आम्हाला जेवणं. तर खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली का नाही ते पण मला सांगा. तर चला सगळ्यांना आता बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.